किंमत, यशाचा दुसरा चेहरा. आपण सगळेच यशस्वी होण्यासाठी धावत असतो, पण जेव्हा आपण त्या शिखरावर पोहोचतो तेव्हा लक्षात येतं की तिथे आपल्यासोबत टाळी वाजवायला आपली हक्काची माणसंच उरलेली नाहीत. स्वप्नील एका छोट्या गावातून पुण्यात आला होता. डोळ्यात फक्त एकच स्वप्न घेऊन, श्रीमंत व्हायचं. त्याने दिवस रात्र एक केली. मित्रांची लग्न, घरचे सण, आईची तब्येत. त्याने कशावरच लक्ष दिलं नाही. त्याचं पूर्ण लक्ष फक्त त्याच्या स्टार्टअपवर आणि करोडोंच्या टर्न ओव्हरवर होतं. 5 वर्षानंतर स्वप्नीलने ते मिळवलं. एका आलिशान इमारतीच्या 40व्या मजल्यावर त्याचं ऑफिस होतं. महागडी गाडी, हातात ब्रँडेड घड्याळ आणि मीडियामध्ये त्याचे नाव. तो यशस्वी झाला होता. एका रात्री तो आपल्या आलिशान फ्लॅटच्या बाल्कनीत उभा होता. समोर पुण्याच्या दिव्यांची रोषणाई दिसत होती. त्याने आपला फोन काढला. त्याला वाटलं कोणाला तरी फोन करून सांगावं की आज आपण बिझनेसमॅन ऑफ द इयर ठरलो आहोत. रिकामा कॉन्टेंट लिस्ट. त्याने फोन बुक स्क्रोल केलं. आई. तिला फोन लावण्याआधी तो थांबला. गेल्या 2 वर्षात त्याने तिच्याशी फक्त 2 मिनिटं बोललं होतं. तिला त्याच्या कामाबद्दल काहीच माहिती नव्हतं. जुना मित्र राहुल, ज्याने त्याला सुरुवातीच्या काळात मदत केली होती, पण स्वप्नीलने त्याला वेळ नाही म्हणून कित्येक वेळा टाळलं होतं. आता राहुलशी काय बोलावं हे त्याला कळेना. ती ईश्वरी, जिने त्याला सांगितलं होतं की स्वप्नील, पैसा कमव पण माणसांना गमावू नकोस. त्याने तिला लहान विचारांची म्हणून सोडून दिलं होतं. त्या आलिशान फ्लॅटमध्ये आज फक्त शांतता होती. स्वप्नीलकडे कोट्यावधी रुपये होते, पण त्याच्या यशाचा आनंद साजरा करायला एकही खरा मित्र किंवा जवळचा माणूस नव्हता. त्या रात्री स्वप्नीलला समजलं की यश म्हणजे फक्त शून्यांची संख्या वाढवणं नाही. खरं यश म्हणजे जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुमच्या मागे अभिनंदन म्हणणाऱ्या माणसांची गर्दी असणं. त्याने त्याच वेळी गाडीची चावी घेतली आणि आपल्या गावाकडे निघाला. त्याला कळाले होते की गमावलेली माणसं पुन्हा मिळवणं हे जगातलं सर्वात कठीण आणि सर्वात मोठं यश आहे. तर मित्रांनो, स्वप्नीलकडे पैसा होता पण सुख नव्हतं. तुम्हाला काय वाटतं? यश म्हणजे नक्की काय? फक्त श्रीमंत होणं की आपल्या माणसांना सोबत घेऊन मोठं होणं? आपणही यशाच्या मागे धावताना आपल्या आईवडिलांना किंवा मित्रांना मागे तर सोडत नाही ना? जर तुम्हाला ही गोष्ट मनाला भिडली असेल तर आजच आपल्या त्या जवळच्या व्यक्तीला फोन करा जिला तुम्ही कामाच्या नादात विसरला आहात. आणि अशाच प्रेरणादायी आणि वास्तववादी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीत आपण पाहणार आहोत एका अशा व्यक्तीचा संघर्ष ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं. पाहायला विसरू नका.